क्रमांक 7मधून तुम्ही आज निवडणूक लढवित आहात। निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात। निवडणुकीची जी रणधुमाळी सुरू झाली आहे। बरं, तुम्ही आता मतदारांना भेटत आहात, प्रभागात फिरत आहात, तर तुम्हाला मतदारांच्या काय समस्या जाणवल्या? त्यामध्ये देखील काय समस्या तुम्हाला येतात? हे बघा, आमचा प्रभाग हा नंबर 1चा प्रभाग आहे पूर्ण बदलापूरमध्ये। म्हणजे मी तर म्हणेल आयडल आहे आणि ह्या प्रभागात अशा कुठल्याच समस्या राहिलेल्या नाही आहेत। आता जे पाण्याची समस्या म्हणा किंवा मीटर गटर ह्या सगळ्या समस्या राजनदादांनी पूर्ण सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि ज्या पण काही आहेत असतील यापुढे होणार असतील तर त्या सर्व त्या सॉल्व्ह करण्यासाठी ते अगदी सक्षम आहेत। माझं आता इंटेन्शन असं राहणार आहे की मी एक महिला उमेदवार असल्याकारणाने मी महिलांसाठी काहीतरी सक्षमीकरणाचं किंवा गृहउद्योग म्हणा किंवा जे पण काही घर बसल्याच्या महिला आहेत त्यांना खरंच कामाची गरज आहे आणि त्यांच्यामध्ये तो टॅलेंट आहे की त्या काहीतरी पुढे जाऊन करू शकतात। म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्तीमध्ये असे सुप्त कलागुण असतात काही ना काही, तर ते जे काही असतील ते माझ्या माध्यमातून नक्कीच मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन महिलांसाठी। आणि मला असं वाटतं की माझ्या प्रभागातली प्रत्येक महिला, आता तेवढा प्रत्येकजण नाही पण जेवढ्या जमतील तेवढ्यानं मी सक्षम करण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि प्रभागामध्ये असं कुठलंच काम राजनदादा घोरपडे यांनी ठेवलेलं नाही आहे की जे पुढे जाऊन आपण काही करू शकतो, पण पुढे ज्या समस्या काही असतील ज्या काही उद्भवणार असतील तर त्या नक्कीच सॉल्व्ह करण्यासाठी राजन घोरपडे आणि मी स्वतः रिद्धिता घोरपडे आम्ही कायम सक्षम असणार आहोत। आणि आमचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडेही असणार आहे। आणि आम्ही जेव्हा ह्या राजकारणात पडलो आहे तर राजकारण कमी आणि समाजकारण जास्त ह्या याच्यातनं करतो आहे, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये तुमची लढाई हे तुमच्या मित्रपक्षाशीच लढत आहात। मित्रपक्षच तुमचा विरोधी पक्षनेता आहे, तर तुम्हाला एकूण कसं वाटतं? असं काहीच वाटत नाही आम्हाला की मित्रपक्ष आमच्या विरोधात आहे, कारण आम्हाला आमच्या ताकदीची किंवा आम्ही जे काही प्रयत्न करतोय, आम्हाला जे काही आशीर्वाद मिळतात प्रभागामध्ये, तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही कुठे कमी पडतोय। उलट जिथे मी घरोघरी जाते तिथे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळतोय ना, तर विजयाची जी काही आम्हाला संधी ते लोक देणार आहेत ना, त्याचं नक्की आम्ही सोनं करणार आहोत। म्हणजे एक मैत्रीच्या नात्याने ही लढाई खेळीमेळीच्या वातावरणात मैत्रीपूर्ण ही लढत लढतोय। आमच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही आहे, कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही एकाच सभागृहात समोरासमोर बसणार आहोत। त्याच्यामुळे हे निवडणुकीपुरतं म्हणजे वातावरण असणार आहे, त्याच्यानंतर असं कुठलंच हे नसणार आहे। मैत्रीपूर्ण आमची लढत असणार आहे आणि ती आम्ही नक्की लढतोय। बरं, तुम्हाला जिथल्या मतदारांनी निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? असं माझं मत असण्यापेक्षा लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही इथनं निवडून या।